हिंदूंच्या एकंदर सर्व समावेशक प्रवृत्तीमध्ये अ, मी हिंदू पुन्हा त्या अर्थाने हो. वापरतोय ज्या अर्थाने की हं. बुद्ध स्वतः बुद्ध हं. हे सुद्धा नववे अवतार अवतार मानले आहेत. अवतार हं, मानलेले हं, आहेत. हं. मग त्याकडे तुम्ही कसं पाहता? मग हे एका म्हणजे चार्वाक जसे आहेत, हो. कणाद आहेत, म्हणजे हं. जे काही आपल्यात ते हं. वेगवेगळ्या फिजिसिस्ट पासून ते हं. तत्ववेत्यांपर्यंत. त्यांना गुंडाळणं. हां, तर हा हां, जो मग प्रकार. तुम्ही हां. तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणा मी काय? याला गुंडाळणं म्हणते. याचं कारण असं आहे, की जर 9 अवतारांमध्ये भगवान बुद्ध आहेत तुमच्या, हं. तर एकाही हिंदूच्या घरात त्याच्या देवघरामध्ये बुद्धाची मूर्ती का नसते? त्याच्या दिवाणखान्यात नसते, लाज वाटत असेल. तर मग तुमच्या देवघरात बुद्ध का नाही स्थापन करत तुम्ही? कधीच नाही आढळलं मला कुठल्याही. कारण मी बौद्ध होण्यापूर्वी हं, जरी मी ब्राह्मणत्व नाकारत होते हं, आणि माझ्या घरातलं वातावरण निधर्मी होतं. माझ्या घरात देव्हारा नव्हता. हं. माझे वडील देवळात जात नसत. आई सुरुवातीला थोडीशी बिचारी जी काही होती भाविक ती पण मग राहिली नाही. हं, तर या सगळ्यामध्ये मला ही एक दृष्टी मिळाली बघायची, की हे लोक अवतारांमध्ये सगळ्यांना सामील केलं त्यांनी. हं, जे जे होते आणि मग बौद्ध तत्वज्ञान आमचंच आहे. खरं बौद्धांचं जे तत्वज्ञान आहे शून्यवादाचं किंवा हे ते शंकराचार्यांनी घेतलेलं आहे 8व्या शतकामध्ये. त्यामुळे शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हणायला लागले होते लोक. पण आम्ही हे बुद्धापासून घेतलं हे सांगायची लाज वाटत असताना त्याला ते अवतार बनवतात. यामागे एक नक्कीच एक षडयंत्र होतं, की ही श्रमण संस्कृती इथे फोफावू नये. हं, तुम्ही वेदांना विरोध करता, तुम्ही यज्ञाला विरोध करता, तुम्ही यज्ञीय हिंसेला विरोध करता. ही बंडखोरी बुद्धांनी केलेली आहे त्या काळामध्ये. हं, हं. तेव्हा ह्यांना आपण आता विरोध करून नाही चालणार, यांना आपण हे आमचेच आहेत, हे जे म्हणण्याची पद्धत आहे, ती पण स्वीकारली मग त्याच्यात नसावी. एक एक गोष्ट छोटी मला म्हणजे मी हं. तुम्हाला म्हणजे तुमच्या आर्ग्युमेंटला एक मी जी. सपोर्ट हां. देऊन त्याच्यावर प्रश्न विचारू इच्छितो, हं. की बुद्धांच्या बाबतीत आपण असं म्हणतो, की म्हणजे जे तुम्ही सांगता, की त्यांनी यज्ञाला विरोध केला. अशा अनेक गोष्टी आहेत, की त्यांनी हं. मुळात दुःख हे मूळ मूळ मानलं. मानलं. हं, हं. हं. त्यामुळे इतर देवता ज्या हं. हिंदू पद्धतीमध्ये ज्या इतर मधल्या. देवता आहेत, हां. त्या तुमच्या कामना ज्या आहेत, हो. त्या पूर्ण करण्याचं साधन हां. अशा रीतीने आपण नेहमी वापरतो. हां. यज्ञ हे सुद्धा तुमच्या हां. इप्सित पूर्ण पूर्ण करण्याकरता केली करायची. गेलेली हो, कृती, हो. कर्मकांड असं हो. आहे. या सगळ्यामध्ये बुद्ध बसत नाहीत. कारण त्यांच्याकडे काही मागितलं, की हं. मला परवा पास हं. कर, असं हं, काहीच हं. नाही. कारण नाही. तत्वज्ञानच मुळात त्याच्या हो, विरोधात आहे. हो. म्हणजे सर्वाचा जन्म हो. हेच दुःख आहे, असं जर हो, तत्वज्ञान आहे. हो. तर मग त्यांच्याकडे मागणार काय? यामुळे तर नसेल देव्हाऱ्यात त्यांना स्थान नाही, न नाही. मिळण्याचं कारण? त्यांनी आधीच हे क्लिअर केलं होतं, की मी माणूस आहे आणि मी मोक्षदाता नाही. मी फक्त मार्गदाता आहे. तेव्हा मी मोक्षदाता नाही हे त्यांनी पहिल्यांदाच कबूल केलेलं होतं. त्यामुळे त्या माणसाकडे उलट माझं तर असं म्हणणं आहे, की त्यांनी ह्या सगळ्या स्वर्गाच्या याच्या पसाऱ्यातून माणसाला बाहेर आणलं हं. आणि पहिल्यांदा लोकभाषेत पाली भाषेचा स्वीकार केला.